नमस्कार मित्रांनो. कुंभ राशीकरता साडेसातीचे पहिले 5 वर्ष संपलेले आहेत. अर्थात 2 परीक्षांमध्ये तुम्ही पास झालेले आहात. आता तिसरी जी परीक्षा आहे म्हणजे तिसरी जी 2.5 वर्ष आहेत ही तुमची सुरुवात झालेली आहे. आणि या तिसऱ्या 2.5 वर्षाचा पहिला जो महिना आहे तो आहे एप्रिल 2025चा. आणि या महिन्यामध्ये खास करून तुमच्या द्वितीय स्थानामध्ये 6 मोठे ग्रह जे आहेत ते भ्रमण करत आहेत. त्याचे जे प्रभाव परिणाम आहेत हे नेमके कशा प्रकारचे असतील. गुरु जो ग्रह आहे हा सुद्धा तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. त्याच्यामुळे त्याचं सुद्धा पाठबळ म्हणावं तेवढं चांगलं नाही आहे. तर नेमके प्रभाव कशा प्रकारचे असतील या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचं जे स्वास्थ्य आहे मानसिक किंवा शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं राहील. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे शनी जो की तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करत आहे. राशीच्या षष्ठ स्थानामध्ये 3 तारखेनंतर मंगळ सुद्धा येणार आहे. आणि राशीचा जो अष्टमेश आहे बुध हा तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. जवळजवळ 6 तारखेनंतर हा जो बुध आहे 7 तारखेनंतर हा जो बुध आहे हा बुध मार्गस्थ होणार आहे. एकंदरीतच सांगायचं झालं तर हे जे संपूर्ण वर्ष आहे या संपूर्ण वर्ष हेचा जो संपूर्ण महिना आहे एप्रिल 2025चा यामध्ये थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकते. लक्षात घ्या या महिन्यामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या जवळजवळ 10-12 दिवसापासून जे मनामध्ये बऱ्याच प्रमाणात विचारांचं काहूर माजलेलं होतं ते साधारणतः ह्या महिन्याच्या 7-8 तारखेनंतर बऱ्याच प्रमाणात शांत व्हाल तुम्ही. आणि तुमची बुद्धी किंवा तुमचं जे मन आहे ते बऱ्याच प्रमाणात स्थिर होईल. महत्त्वाचं म्हणजे या महिन्याच्या जवळजवळ 10-12 तारखेपर्यंत महत्त्वपूर्ण असे कोणतेही निर्णय घेऊ नका की जेणेकरून तुमच्या आयुष्याची दिशा बदले. तर एकंदरीत सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतर आपण चर्चा करू की तुमचा जो आर्थिक स्तर आहे हा नेमका कशा प्रकारचा राहील. लक्षात घ्या तुमच्या राशीकरता 3 जे ग्रह आहे ते सगळ्यात महत्त्वपूर्ण ठरतात आर्थिक संदर्भात. पहिला जो ग्रह आहे तो आहे बुध जो की तुमचा पंचमेश आहे आणि अष्टमेश आहे. द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करतोय वक्री आहे. 7 तारखेनंतर मार्गस्थ होणार आहे. राशीचा जो लाभेश आणि धनेश जो आहे गुरु हा चतुर्थात भ्रमण करतो अर्थात तो मार्गी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राशीचा जो राजयोगकारक ग्रह आहे शुक्र जो की तुमच्या चतुर्थेश आहे भाग्येश आहे द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. आणि जवळजवळ 13 तारखेनंतर हा जो शुक्र आहे हा शुक्र मार्गस्थ होणार आहे. एकंदरीतच सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये आर्थिक जी आवक आहे ही आवक अतिशय चांगली असणार आहे. काळजी करू नका तुमच्या अपेक्षेप्रमाणे आर्थिक आवक तुमची असणार आहे. म्हणजे तुमचं इन्कम आहे हे तुमच्या अपेक्षेप्रमाणे असेल. मात्र दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खर्च अनावश्यक अतिरिक्त अनपेक्षित असे खर्च हे ह्या महिन्यामध्ये दिसून येतील. कारण तुमच्या द्वितीय स्थानामध्ये 6 ग्रह भ्रमण करत आहेत. रवी शनी बुध शुक्र राहू नेपच्यून हे 6ही ग्रह तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करत आहेत. त्यामुळे खर्च हे होणार अर्थात त्याच्यासाठी वेगवेगळी कारणं असतील आणि ती बरोबर पण असते. परंतु खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. तसं तुम्हाला वेगळं काही सांगायची गरज नाही. त्यानं तुमची जी रास आहे ही डिसिप्लिन आहे लॉजिकल आहे. त्याच्यामुळे कुठे काय कशा प्रकारे गोष्टी करायच्या निर्णय कसे घ्यायचे याच्याबद्दल हे तुम्हाला चांगलं ठाऊक असं. परंतु कधी कधी परिस्थिती अशा प्रकारची निर्माण होते की आपल्याला काही निर्णय हे मनाविरुद्ध घ्यावे लागतात. तर तशाच प्रकारच्या काही गोष्टी हे ह्या महिन्यात होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. खास करून घरातल्या ज्या व्यक्ती असेल त्यांच्यासाठी थोडेसे खर्च तुम्हाला करावे लागते. यानंतर आपण चर्चा करू की तुमचे जे घरातलं जे सुख आहे ज्याला आपण गृहसौख्य म्हणतो हे नेमकं कशा प्रकारचं राहील. तुमच्या राशीचा जो चतुर्थेश आहे शुक्र हा द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करतोय. आणि राशीचा जो धनेश आहे द्वितीयश आहे शुक्र गुरु जो की तुमच्या चतुर्थात भ्रमण करतो. तर एकंदरीत सांगायचं झालं तर घरातल्या व्यक्तींबरोबर नातेसंबंध चांगले राहतील. परंतु आत्ता जसं सांगितलं की खर्च तुमचे थोडेसे वाढतील. घरातल्या व्यक्तींच्या इच्छाकांक्षा तुम्हाला पुऱ्या कराव्या लागतील. आणि त्याच्यावर सुद्धा तुमच्यामध्ये आणि घरातल्या व्यक्तींबरोबर थोडे बहुत क्लॅशेस वगैरे होऊ शकतील. अर्थात त्याचा फारसा मोठा परिणाम होणार नाही परंतु या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. घरातले जे मोठ्या व्यक्ती असतील त्यांच्याबद्दल काही काळजी करू नका. त्यांच्या एकंदरीत स्वास्थ्यामध्ये जे काही बिघाड वगैरे झाले ते गेल्या काही महिन्यामध्ये ते बऱ्याच प्रमाणात आता नॉर्मल झाल्यासारखे दिसून येतील. जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर या महिन्यामध्ये शॉर्ट टर्ममध्ये केलेले ट्रेड तुम्हाला उपयुक्त ठरतील. पण हे शॉर्ट टर्ममध्ये ट्रेड तुम्ही साधारणतः 10-12 तारखेनंतर केलेले तुम्हाला उपयुक्त होतील. यानंतर लव्ह लाईफबद्दल सांगायचं झालं म्हणजे जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल गेल्या 10-12 महिन्यापासून गोष्टी काही बरोबर होत नव्हत्या. तुमच्यामध्ये आणि रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तीबरोबर मतभेद मतवैचित्र आणि थोड्याफार प्रमाणात खटके सुद्धा ओढलेले असेल. आता काळजी करू नका. साधारण 8-9 तारखेनंतर या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी बऱ्याच प्रमाणात नॉर्मल होते. त्याच्यामुळे त्या संदर्भात मोठी काही तशी काळजी करण्याची आवश्यकता नाही. मात्र ज्या गर्भवती महिला आहेत म्हणजेच कुंभ राशीच्या ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. त्यांच्या स्वतःच्या आरोग्याच्या संदर्भातले त्रास डोकं वर काढण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील.
जे विद्यार्थी वर्ग आहेत त्यांनी सुद्धा थोडंसं तुम्ही जे काय एफर्ट घेताय, जे काय प्रयत्न करतायत त्याच्यापेक्षा जास्त थोडेसे प्रयत्न करावे लागतील. कारण तुम्ही जे मांडलेले अंदाज आहेत ते या दरम्यान चुकण्याची शक्यता जास्त आहे. या गोष्टीकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. याप्रमाणे यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वैवाहिक जीवन. वैवाहिक जीवनाच्या जो भाग आहे तो ह्या महिन्यामध्ये म्हणावा तेवढा चांगला नाही आहे. खास करून वैवाहिक जोडीदारावर मतभेद, मतवैचित्र अशा प्रकारच्या काही गोष्टी करायला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले असे काही त्रास डोळ्यासमोर येऊ शकते की ज्याचं कारण समजणार नाही. वरकरणी अगदी सूक्ष्म किंवा अगदी मामूली किंवा छोटे वाटणारे जे त्रास आहेत हे त्रास हळूहळू अचानकपणे खूप मोठं उग्र रूप धारण करते. तर या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. या संदर्भात थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं राहील. गोष्टी या कॉम्प्लिकेटेड होतील किंवा गुंतागुंतीच्या होऊन जातील. काळजी घ्या, ही गोष्ट महत्त्वपूर्ण राहील. यासोबत जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात सुद्धा त्या ठिकाणी तुमचे जे वरिष्ठ आहेत किंवा सहकर्मी आहेत त्यांच्यात थोडेफार खटके वगैरे उडू शकतील. परंतु एक गोष्ट मात्र निश्चित, तुम्ही तुमच्या कार्यकर्तृत्वाचा ठसा नक्की उमटवाल आणि अर्थात त्याबद्दल तुमचं ॲप्रिसिएशन सुद्धा होईल. मात्र मनात बऱ्याच प्रमाणात विचार येतील की असलेली नोकरी सोडणं, दुसऱ्या नोकरीकडे जॉईन होणं वगैरे अशा प्रकारचे काही अनुभव तुम्हाला येऊ शकतील किंवा असे विचार तुम्हाला येऊ शकतील. तर त्या विचारांपासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील. तर एकंदरीत सांगायचं झालं तर हा जो संपूर्ण महिना, या महिन्यामध्ये तुम्हाला आर्थिक स्तराच्या संदर्भात खास करून खर्च आणि इन्व्हेस्टमेंट किंवा गुंतवणूक याकडे लक्ष द्या आणि वैवाहिक जीवनाकडे थोडंसं जास्त लक्ष देणं गरजेचं राहील. येणारा जो संपूर्ण कालावधी म्हणजे 2.5 वर्षाचा समजा शेवटची जी अडचकी आपण ज्याला म्हणतो 7.5ची, या संदर्भात आपण स्वतंत्र रूपाने व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तो जरूर बघा. त्यामध्ये 2.5 वर्षामध्ये कुठल्या गोष्टी कशा प्रकारे तुमच्या समोर येऊ शकतील आणि त्याला कशा प्रकारे सामोरं जायला हवं या संदर्भामध्ये खुलासेवर चर्चा केलेली आहे. आपण तो व्हिडिओ जरूर बघा. आता आपण थोडंसं चर्चा करू की जे ग्रहयोग आहेत त्याचे जे प्रभाव परिणाम आहेत हे नेमके तुमच्या राशीवर म्हणजे कुंभ राशीवरती कशा प्रकारचे असतील. जसं की दिनांक 2 तारखेला शुक्र आणि राहूची युती ही तुमच्या धनस्थानात होणार आहे. तुमचे जे खर्च आहेत किंवा गुंतवणूक आहे त्याकडे लक्ष द्या. ती चुकण्याची शक्यता जास्त राहील. घरातल्या जे स्त्री वर्ग असेल त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. दिनांक 4 तारखेला बुध आणि राहूची युती सुद्धा तुमच्या वित्तीय स्थानामध्ये होणार आहे. काळजी घ्या. या दरम्यान तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवा. तुमचे जे पैशाचे जे अंदाज आहेत ते नेमकं चुकण्याची शक्यता राहील आणि कमिटमेंट प्रॉमिसेसपासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील. जर का तुम्ही काही कमिटमेंट केलेली असेल तर या दरम्यान चुकी शकतील. कागदोपत्री व्यवहारापासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील. दिनांक 5 तारखेला मंगळ आणि शनीचा त्रिकोण योग होणार आहे. मंगळ जो की तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करणार आहे आणि जो शनी तुमच्या द्वितीयात भ्रमण करतोय. दोघांचा त्रिकोण योग आर्थिकदृष्ट्या काही महत्त्वपूर्ण घडामोडी घडू शकतील. काही चांगले उत्तम लाभ सुद्धा मिळू शकतील. साधारणतः दिनांक 6 तारखेला मंगळ आणि शुक्राचा त्रिकोण योग सुद्धा तुमच्या द्वितीय आणि षष्ठ स्थानामधून होणार आहे. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. अचानक काही लाभ मिळू शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही महत्त्वपूर्ण घडामोडी घडू शकतील. याचप्रमाणे घरातल्या ज्या व्यक्ती असेल त्यांच्यावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा या दरम्यान संभवतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिनांक 7 तारखेला होणारी जी युती आहे ही अतिशय शुभफलदायी आहे. शुक्र आणि शनीची जी युती आहे तुमच्या द्वितीय स्थानामध्ये होणार आहे. शुक्र हा तुमच्या राशीचा राजयोगकारक ग्रह, त्याच्याबरोबर तुमच्या राशीचा जो स्वामी आहे शनी, याची युती तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळवून देऊ शकतील आणि मोठ्या प्रमाणात असेल, अपेक्षेपेक्षा जास्त असतील आणि तुमची महत्त्वपूर्ण काही गुंतवणूक सुद्धा या दरम्यान होईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो आणि आउटिंग वगैरे होईल. तुमचा या दरम्यानचा कालावधी आहे हा सुद्धा खूप मजेत जाईल, आनंदात जाईल. ही गोष्ट सुद्धा तेवढीच महत्त्वाची. आता या महिन्यातला सगळ्यात अशुभ फलदायी जो योग आहे तो होणार आहे दिनांक 24 तारखेला शनी आणि राहूची युती. ही अतिशय महत्त्वाची आहे. लक्षात घ्या, 2 मोठ्या ग्रहांची युती ही तुमच्या द्वितीय स्थानामध्ये होणार आहे. आरोग्याच्या संदर्भातली काळजी थोडं घेणं महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वैवाहिक जोडीदार आहे त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले अचानकपणे असे काही चढ उतार तुम्हाला दिसेल येतील की ज्याबद्दल तुम्ही विचारही केलेला नसेल. अर्थात हा जो ग्रहयोग आहे हा ग्रहयोग दिनांक 24 तारखेला होणार आहे. परंतु त्याचा जो प्रभाव आहे हा प्रभाव साधारणतः 19 तारखेपासून ते जवळजवळ 27-28 तारखेपर्यंत जाणवेल. तर या संदर्भात काळजी घेणं, अलर्ट राहणं अतिशय आवश्यक राहील. तुमचे अंदाज या दरम्यान साफपणे चुकू शकतील. याचप्रमाणे तुमचे गुंतवणुकीच्या संदर्भात सुद्धा काळजी घ्या. तुमची गुंतवणूक चुकू शकेल किंवा खर्च अनावश्यक अनपेक्षित जास्त होऊ शकते. तर हा शनिरावची जी युती आहे तुमच्या द्वितीय स्थानामध्ये होणारी ही तशी पाहिली तर अतिशय अशुभ फलदायी अशीच असणार आहे. यानंतर या महिन्याची जी पौर्णिमा आहे ती दिनांक 12 तारखेला आहे. जी अमावास्या आहे ती 27 तारखेला आहे. तर साधारणतः अमावास्या आणि पौर्णिमेच्या दरम्यान थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. कारण रविचंद्राचं आकर्षण पृथ्वीकडे थोडंसं जास्त असतं. आपण थोडेसे जास्त भावनातीत होतो
आणि भावनातीत होऊन घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता जास्त असते. त्याच्या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. परंतु एकंदरीतच सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये तुमचे पैशाच्या संदर्भात जे खर्च आणि गुंतवणूक आणि वैवाहिक जे जीवन आहे याकडे जास्त लक्ष देणं गरजेचं राहील. आर्थिक व्यवहार थोडेसे काळजीपूर्वक करणं गरजेचं राहील. तर मित्रांनो, हे होतं कुंभ राशीचं एप्रिल 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.